सौदी अरेबिया म्हटलं की डोळ्यासमोर येतो वाळवंटी भाग। सौदी अरेबियामध्ये बहुतांश महिने हे उष्णच असतात। सौदीतही थंडीचा मोसम असतो, पण अगदी कडाक्याची थंडी मात्र या भागात काही पडत नाही। उलट थंड वातावरणासाठी एसीचाच वापर करतात। असं असताना याच सौदीमध्ये बर्फाचं वादळ आलं तर, आणि असं वादळ होऊन इथल्या सर्व वाळवंटांवर बर्फाची चादर पसरली गेली तर। पण ही जर तरची बातमीच आता खरी झाली आहे। वाळवंटी भाग असलेल्या सौदीमध्ये चक्क जोरदार बर्फवृष्टी झाली। असा बर्फ सौदीमध्ये पहिल्यांदाच पडल्याचं इथले स्थानिक सांगतायत। पण असं होण्यामागे नेमकं कारण काय, आणि ते कारण चांगलं आहे की वाईट, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा, म्हणजे आपलं गाजावाजा। तर पृथ्वीच्या वातावरणात गेल्या काही काळापासून अनैसर्गिक बदल पाहायला मिळतात। यामुळे कुठे अतिवृष्टी तर कुठे भीषण दुष्काळाची परिस्थिती ओढावते। त्यातच आता सौदी अरेबियासारख्या वाळवंटी प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टी आणि पुरामुळे हवामान अभ्यासकांना पेचात पडले। त्याचं झालं असं की सौदी अरेबियाच्या अल जौफच्या वाळवंटातील काही भागात जोरदार पाऊस पडला। हा पाऊस पडल्यानंतर या भागात मोठी तारांबळ उडाली। मात्र त्यानंतर थोड्याच वेळात जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली। हा बर्फ एवढा पडला की या भागात बर्फाची पांढरी चादरच तयार झाली। गारांच्या रूपात पडलेल्या या बर्फामुळे या अल जौफ वाळवंटाचं तापमानच बदलून गेलं। बर्फवृष्टीमुळे कडाक्याची थंडी या भागात पडली। जिथे वाऱ्याची एक थंड झुळूक येत नाही, अशा भागात कडाक्याची थंडी पडल्यानं या भागातील नागरिकांची मात्र धावपळ उडाली। या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सांगण्यानुसार या भागात कधीही फार पाऊस पडत नाही। मात्र आता इथे चक्क जोरदार पाऊस आणि गारा पडल्यामुळे हे मोठं आकृत असल्याचं रहिवाशांचं सांगणं आहे। इथल्या वृद्धांनीही आपल्या आयुष्यात कधीही गारा पाहिल्या नसल्याचं सांगितलं। त्यामुळेच या हवामान बदलाचं आणि थंडीचं स्वागत होत असलं तरी स्थानिकांमध्ये मात्र मोठा संभ्रम वाढलाय। मुसळधार पाऊस आणि मोठ्या गारपिटीमुळे अल जौफ परिसरातील काही भागात पूरही आला। सौदीच्या उत्तरेकडील सीमेवरील रियाध आणि मक्काच्या काही भागातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। गेल्या काही वर्षांपासून सौदीमधील वातावरणात प्रचंड बदल होत आहेत। इथल्या वाळवंटात आता पाण्याचे तलाव निर्माण झालेत। या तलावांच्या काठावर हिरवीगार झाडंही दिसू लागलेत। सौदीमध्ये हा बदल होतो न होतो तोच या भागात जोरदार झालेल्या बर्फवृष्टीमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। सौदीच्या काही भागात तर जोरदार पाऊसही झाला। यामुळे पुन्हा पुराची परिस्थिती निर्माण झाली। सौदी सारख्या देशात पावसाचं प्रमाण हे अत्यल्प आहे। असं असताना आता पाऊस आणि बर्फ या भागात पडू लागल्यानं हवामान तज्ज्ञांपुढेही मोठं आव्हान उभं राहिलंय। जगभरातील अनेक हवामान अभ्यासक सौदीमध्ये अचानक बदलत असलेल्या या हवामानाच्या अभ्यासासाठी दाखल झालेत। दरम्यान अल जौफच्या पर्वतीय भागात बर्फवृष्टी एवढी झाली की दुरूनही बर्फामुळे पांढरे झालेले हे पर्वत दिसत होते। या बर्फाचा फोटो काढण्यासाठी आणि बर्फाला हात लावण्यासाठी या भागात नागरिकांनी मोठी गर्दी केली। या बर्फवृष्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर होऊ लागल्यानं या भागात बर्फ बघायला येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत इतकी वाढ झाली की सुरक्षा रक्षक ठेवावे लागले। अल जौफच्या पर्वतीय भागात एवढा पाऊस आणि गारा पडल्या की त्यामुळे तिथे धबधबे तयार झाले। हे दृश्य या भागात दुर्मिळ समजलं जातं। हवामान खात्यानं यापुढेही अल जौफच्या काही भागात अशाच स्वरूपाचा पाऊस आणि गारा पडण्याचा इशारा दिलाय। असं असलं तरी स्थानिकांनी या बदलत्या हवामानाचा अभ्यास व्हावा अशी मागणी केली। या पावसामुळे या सर्वच भागातील तापमानही घसरले। जोरदार पावसानं इथल्या घरांचं मोठं नुकसान झालंय। या भागात मुख्यतः मातीची घरं आहेत। ही मातीची घरं या जोरदार पावसानं जमीनदोस्त झाली आहेत। आता यापुढेही अशीच वादळं येणार असल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। अरबी समुद्रापासून ओमानपर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे ही प्रचंड गारपीट झाली, असं इथल्या राष्ट्रीय हवामान केंद्राने सांगितलंय। या सौदीतील बदलत्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी सौदी सरकारनं जगभरातील मान्यवर हवामान तज्ज्ञांना आपल्या देशात आमंत्रित केलंय। पण सौदी अरेबियाच्या वाळवंटातच पहिल्यांदा असं घडलंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये। काही वर्षांपूर्वी सहारा वाळवंटातील एका शहराचं तापमान -2°C पर्यंत घसरलं होतं। त्यामुळे गारपीट झाली होती। या वाळवंटातील बर्फवृष्टीमागील कारण म्हणून शास्त्रज्ञ अनेकदा हवामानातील बदल हेच मुख्य कारण असल्याचं सांगतात। मानवामुळेच हे बदल होत आहेत। या बदलांना आपण नैसर्गिक बदल बोलू शकत नाही। हे मानवामुळे निसर्गावर झालेले अनैसर्गिक बदल आहेत। ग्लोबल वॉर्मिंग संपून आता ग्लोबल बॉइलिंग सुरू झाले, पण ही फक्त सुरुवात आहे। जर आपण पृथ्वीला वाचवण्यासाठी आता काही पावलं उचलली नाही तर पृथ्वीवरील मानवाचं भविष्य धोक्यात येऊ शकतं, एवढं मात्र नक्की।
अशाच आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.